रघुनाथ महाराजांका पण ना खूळ लागलेला असा. यांच्यामुळे रातभर माका नीज नाही. सारख्या आपला कोणी बघल्यानंतर असा वाटत होता यांका आता एवढा खाऊ घालतोय आणि पिटाळून लावतोय. पण पिटाळून जातले खर जाऊ देत बाई, काहीतरी लांब जाऊ देत. हैसर असात कळला वोगी घरातली माणसं पोलिसांका बोलयतली आणि ह्यांच्या वांगडा माका पण जेलात अडकवतली. बटर काय ठेवल्यात. या काय सकाळ सकाळ तू हैसर घे बाय. चाय पण गरम करून ठेवलंस म्हणजे अगो तुका सवय नाही ना. सगळ्या कसा हातात वाया चाय जेवण. हा कळला बटर काय ठेवलं थैसरच असतं नाही. त्याच्यात नाही असत बटर. चाय चीची बटर मॅडम हा आवडे तिथे घे काय होत. ह्या काय 3 बटरा एकटा खातलस. मगे माका खूप जास्त भूक लागली म्हणान. आणि तू किती माझ्या खाण्याकडे बघतो. हा गो बाय खा खा वाद नको. कावेरी अगो तुझ्या कानातलं काय असा. लक्ष खय असता कोणास ठाव. हो खोलीत पडला असताला. अगो थांब चाय तरी घेऊन जा. वेंड पिन्न नंतर बर. अगो सावकाश सांतली. अगो हैसरच बसून खा ना. नको मी माझ्या खोलीत जाते. आता या काय नवीनच असा. रघुनाथ महाराज ओ रघुनाथ महाराज बाहेर गेले की काय तरी सांगलेलं आहे ह्यांका बाहेर जाऊ नको म्हणत. म्हातारो ना अजिबात ऐकणार नाही. गॅलरीत पण नाही असत. काही गेले काय हे. रातच्या केले तेव्हा हैसर दडवून ठेवलंय. हैसून पण गायब असा. काय रे देवा तरी खरंच. घरच्यांनी बघल्यानी असत तर नाही घरच्यांनी बघल्यानी असता तर आतापर्यंत मोठं धुमाकूळ झालो असतो. म्हातारीन घर डोक्यावर उचलून घेतल्या नसता. सगळाच गोंधळ झालो. बाहेर गेले की काय. तुझ्या कानातलं काय असा. कावेरीचा कानातला हैसर म्हणजे कावेरी हैसरीलेला. कसा रवायचा हैसर. सयाजीरावांनी जागा दिल्या. हय दडान काही गावाचा नाही. पाण्याचा घोट सुद्धा गावाचा नाही. फासार जाण्यापेक्षा बरा असा. कोण असा. मी असं आहे. तू कोण. गुरु रघुनाथ महाराज की जय. तू होय मी महाराज नाही असं. माझ्याकडे आश्रम नाही असा. पैसो अडको नाही असा. गावात 4 घरा भीक मागतय. गावात ता खातय. झाडाखाली झोपतय. उशाक दगड घेतय.
हो मोकळो श्वास घेतय तुझ्यासारखो असो धडान राहू नाही ना. काय बोलतोस या? वळणा टोचला टोचताला. अरे खरा असा ना. काय करून घेतलंस या? पहिला बरा होता. याला चुनीलस तेव्हा काय सांगलेलंस? परत अशी चूक करूच नाही. त्या छायगाच्या नादाक लागा रघुनाथ महाराजाचा खेळणा करून घेतलंस. अंगार कफनी, डोक्यावर खोटे केस, त्याच्यात फुला, गळ्यात माळो, हातात गंडे दोरे, मनात पाप. याच पापाची फळा भोगतात रघुनाथ महाराज. कितीतरी लोकांची हाय लागलेली असा. स्वतः उपाशी रवान तुमचे पेटीये दागिने पैशानी बदलले आहेत लोकांनी. तू त्यांचो खेळ केलंस रे. तुझ्या खोट्या अंगारापायी कितीतरी जणांचे जीव गेले असतील. तू दाखविलेल्या खोट्या आशेपायी कितीतरी लोक डोळे लावून बसले असतले. ज्या ज्या लोकांच्या तोंडावर तुझो जयघोष होतो त्या प्रत्येकाची हाय लागलेली आहे रघु तुका. तू काय ह्याच्यातून बाहेर पडलंच नाही. अडाकलंस रे, अडाकलंस रघुनाथ महाराज. तू रघुचो रघुनाथ महाराज होऊन अडाकलंस. तुका माहित नाही असा कोणाच्या जाळ्यात अडाकलंस. घबरव रे. खय अडकाते ना जाळ्यात ना हैसर. मी बाहेर पडतलोय. मी बाहेर पडतलोय इथून. कधी? मी आत्ता बाहेर पडतलोय. बघ प्रयत्न कर. नाही बाहेर पडा शकतोय. मी बाहेर पडतलोय. बाहेर पडतलोय मी. रघुनाथ महाराज असे मी रघुनाथ महाराज. नाही अडकात आहे खैसर. बाहेर पडतलोय मी. मी बाहेर पडतलोय. पडतलोय मी बाहेर. कोण अडवू शकणार नाही मला. सगळ्यातून बाहेर पडतलोय. सगळ्यातून बाहेर पडतलोय. कोण अडवू शकणार नाही मला. गावला कानातला इल्याने नाही नाही मिळेल असेल तिथे. रघुनाथ महाराज काय असत? काय विचारताय मी? रघुनाथ महाराज काय असत? नाही मला मला नाही माहित. ह्या तुझा कानातला काय होता? अण्णांच्या खोलीत. अण्णा खोली? आता ते का तर काय पंख फुटले नाही ना थैसर उडत जाव. तू गेलेलस म्हणून तर थैसर गेला. मी अण्णा खोली? किती गो तू साधा. तुका कायच माहित ना. तू अण्णांच्या खोलीत गेलस म्हणून ह्या पण गेला. आणि थैसर होते रघुनाथ महाराज. ते गायब झाले. काय असतात रघुनाथ महाराज? काका होते इथे आले होते. होय काल मी विचारताय ना ता सांगायचं. जास्त हुशारी दाखवायची नाही. हा छाया काय असा ना तुका अजून माहित नाही. मोठ्या तोंडान लोकांका सांगलस ना रघुनाथ महाराज गावले त्या पोलिसांच्या तावडी दितव म्हणान. लक्षात ठेवा रघुनाथ महाराज जर पोलिसांच्या तावडीत सापडले गाठ माझ्याशी असा. सायचेची मी रघु काका मी का असं? ते तुका या घरातून बाहेर काढूक बघी होते ना. मी त्यांका शोधतलंय. आणि एक लक्षात ठेवायचा रघुनाथ महाराज हायसर होते या जर कोणाक सांगलस ना तर मी तुका सोडूच नाही. रघुनाथ महाराज. ओ रघुनाथ महाराज.
खय गेले रघुनाथ महाराज? रघुनाथ महाराज, ओ रघुनाथ महाराज, रघुनाथ महाराज, आ गे तो कातळ तडमडलो, पाय मोडलो माझो. रघुनाथ महाराज ना खय गेले असत कोणाक ठाऊक. मका बाहेर काढा रे, मका बाहेर काढा रे, मका बाहेर काढा, मका बाहेर काढ. अरे बाहेर काढा रे मका, अरे बाहेर काढा मका, बाहेर काढा, बाहेर काढा रे. तू काय माझ्या पाय ते राहतेस की काय गो? मग बाहेर काढा, मग बाहेर काढा रे, मग बाहेर काढ, मग काय बाहेर. रघु, थकलस काय रे? अण्णा तू बाहेर पडूचा हा? हो, मग बाहेर पडायचा. बाहेर पडान काय करणार? वाढो विकूचा हा? त्याच्यासाठी सुशिलाक मदत करणार, छाया सरिताच्या नादाक लागणार, हे कावेरी घराच्या बाहेर काढणार. का मका वाढो वाटो हे होतं ना, आश्रमाची जागा वाढवूची होती ना, पण आश्रम तर गेलो, काय रावला नाही. मग आता किती वय वाटो वाटो वय असा तू ह्यासन बाहेर पड, बघूया कसो बाहेर पडत असते. ना तू मका काय करतल? मका मारतल? तू माझा मित्र आहे, मित्र. सोड मका, सोड. बरं सोडलंय, जा बाहेर पड. मका बाहेर काढ, मका बाहेर काढा रे, मका बाहेर काढा, मका बाहेर काढा. कोणीतरी हात द्या रे, हात द्या रे, मका बाहेर काढा. अण्णा तू वय मीच काढलंय तुका भयार असून बाहेर. अण्णा खाली पण तू आणि अण्णा काय चालला या? तुका भेटा केलंय रे रघु, आता हैसला तुझा काम सगळा संपला. म्हणजे अण्णा पाया पडतय, मका सोड, मका मारू नको. तर मित्र असो आपण, मैत्रीची शपथ असा अण्णा तुका. मैत्री अण्णान कधी कोणाशी मैत्री केल्या नाही. वापर संपलो, माणूस संपलो. म्हणजे तू मका वय नेण्याक पण सोबत होईल. नको नको अण्णा, अण्णा नको. पण पळायचा तेवढा पण. तू कावेरी नको, मका वाचव, काहीतरी दड. अण्णा मका मारी, जीव घेत माझो. तो बघ, तो बघ, तो बघ, तो बघ अण्णा, दिसता तुका अण्णा? हो, त्यांच्याकडेच बघते. तुका पण दिसता? मला अण्णा दिसणार नाही का? तू ठेवंत अण्णा, तुमका काय व्हायचं सांगा, मी दितोय, पण माका सोडा. काय व्हाय सांगा माका. मला तुझा जीव हवाय. अगं मी काय केलं? काहीच केलं नाहीस. मला वाड्याबाहेर काढायचं होतं ना तुला, हो ना? म्हणून बरंच काही केलंस. वाडा विकायचा होता ना तुला, इथून जिवंत गेलास तर वाडा विकशील ना.
मी हसून जितो जातलोय, जितो जातलोय, मी जितो जातलोय, मी जिवंत जातलोय. की बाय कावेरी काय असा आणि याचा तांब्यो पण आहे असा हिला खय कावेरी गो कावेरी पाया पडतोय मी तुझ्या पाया पडतोय मागा सो आश्रयाला येऊन येऊन कुठे आलायस ते बघ रघु. याच झाडाला गळफास लावला होता मी, तिथेच आलायस तू. जीव गुदमरला होता माझा इथे, जसा आता तुझा जीव गुदमरतोय. जगण्यासाठी धडपडत होते मी, जसं आता तू धडपडतोयस. माझं अख्खं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय, जसं तुझं अख्खं आयुष्य तुझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. आठव रघु, तू आयुष्यात काय काय केलंयस ना ते आठव. आठवतोय का? कावेरी कावेरी हे बाय माझी जेवंता नका सोड, मी काय करू नाही तुझा. रघु, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मला या वाड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तू, पण नाही, मी हा वाडा सोडून जाणार नाही. आणि हे शरीरही, हे माझं झाड आहे. मी या कावेरीला सोडणार नाही. मला माझ्या अण्णांना भेटायचंय. मला त्यांच्या सोबत या वाड्यात संसार करायचा. ही शेवंता जोपर्यंत तिच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत जाणार नाही. शेवंता शांत नाही बसणार आहे ही शेवंता. प्रत्येकाचा सूड घेणार आहे ही. या वाड्यात राहणार आहे ही शेवंता. अण्णांवरती मी मनापासून प्रेम केलं होतं, पण त्या प्रेमाची थट्टा उडवलीस तू रघु. माझं सौंदर्य माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होतास तू. अण्णांसोबत खोट्या लग्नाचा मान घातला होतास तू. आता मी तुला सोडणार नाही. तू सुद्धा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होतास, आणि हा वाडा विकला जावा म्हणून मला, म्हणजे या कावेरीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तू. पण नाही, मी हे होऊ देणार नाही. मी हा वाडा सोडून कुठेही जाणार नाही. मी याच वाड्यात राहणार आहे. हा वाडा माझा आहे. ही शेवंता सूड घेणार आहे. जो हा वाडा विकण्याचा प्रयत्न करेल त्याचा जीव घेईल ही, आणि मग या वाड्यात राज्य करेल ही शेवंता. म्हणजे कावेरी ही बया